नमस्कार, आपले शहर आपला आवाज आवाजवीच्या बातमीपत्रात मी दीपक वाघ आणि आपले सर्वांचे स्वागत। आता पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी। गावगुंड देवा सोनारवर कडक कारवाई करा। माजी महापौर तथा राष्ट्रवादी महिला शहर अध्यक्षा जयश्रीताई आईराव व भारती मोरे यांचे पोलीस प्रशासनाला निवेदन। अप्पर पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली मोहाडी पोलिसांची धडक कारवाई, 3 लाखाची बियर हस्तगत। शिवसेनेचे सतीश महाले यांच्या संकल्पनेतून ओपन जिमचे लोकार्पण। महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ प्रादेशिक विभाग धुळेच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन। आणि पाचकंदील व्यापारी परिसरातर्फे आमदार गोटे यांचा आभार सोहळ्याचे आयोजन। आता बातमीपत्र विस्ताराने। वाचवा वाचवा मला देवा सोनार पासून वाचवा अशी हारताक धुळ्याच्या महापौर राहिलेल्या एका महिलेने धुळे जिल्हा पोलीस अधीक्षकांना घातली आहे। गुंड प्रवृत्तीच्या देवा सोनारचा बंदोबस्त करा, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करा, आमच्या कुटुंबियांना पोलीस संरक्षण द्या अशी मागणीचे माजी महापौर सौ जयश्री आईराव राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्षा मनोज मोरे यांच्या पत्नी सौ भारती मोरे यांच्यासह शेकडो महिलांनी केली आहे। जयश्री आईराव आणि सौ भारती मोरे यांनी पोलीस अधीक्षकांच्या नावे दिलेल्या तक्रार निवेदनात म्हटले आहे की बोला धुळेकर विचार मांडा 3 या व्हॉट्सअप ॲप ग्रुपवरून देवा उर्फ देवेंद्र चंद्रकांत सोनार याने अत्यंत अश्लील भाषेत बदनामी होईल अशा आशयाची पोस्ट आमच्या विरुद्ध टाकली। त्याने ही पोस्ट टाकल्यानंतर ग्रुप मेंबर असलेल्या महेश बागुल यांनी विरोध केला। त्यांना देखील तू उद्या भेट अशी धमकी देवा सोनार यांनी दिली। दिनांक 22 एप्रिल रोजी राजकीय विषयावर चर्चा सुरू असताना देवा सोनारने चर्चेत सहभाग घेतला, मात्र नंतर त्यांची चर्चेची पातळी घसरली। दिनांक 22च्या रात्री तसेच दिनांक 23 रोजी पहाटे 1:30 वाजता देवा सोनारने त्यांच्या 9130336788 क्रमांकाच्या मोबाईलवरून अश्लील पोस्ट टाकली। मी सौ जयश्री आईराव धुळे शहराची माजी महापौर असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीची जिल्हाध्यक्ष आणि वार्ड क्रमांक 26 ची नगरसेविका आहे, तर सौ भारती मोरे या राष्ट्रवादी पक्षाशी निगडीत असलेल्या यशस्विनी सामाजिक अभियानाच्या जिल्हा सहसमन्वय आहेत। सौ भारती मोरे यांचे पती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आणि नगरसेवकही आहेत। देवा सोनार यांचे वडील चंद्रकांत मधुकर सोनार हे देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक असून स्थायी समितीचे माजी सभापती आहेत। देवा सोनार याने केलेल्या बेताल वक्तव्यामुळे आमची मोठी बदनामी झाली आहे। त्यामुळे माहिती व तंत्रज्ञान कायद्यानुसार तसे बांधवी कलमानुसार देवा सोनार आणि ग्रुप ॲडमिन विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी। त्यांच्या विरुद्ध कारवाई झाली नाही तर धुळ्यातील सामाजिक सलोखा बिघडण्याची दाट शक्यता आहे। देवा सोनार हा आमच्यावर तसेच आमच्या परिवारावर हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे त्याच्यावर कारवाई करून आम्हाला आणि आमच्या कुटुंबाला पोलीस संरक्षण देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली। सौ आईराव भारती मोरे यांनी हे निवेदन DYSP हिम्मतराव जाधव यांना दिले आहे। यावेळी त्यांच्या समवेत महिला बालकल्याण सभापती इंदुताई वाघ, मिनल पाटील, मंगल मोरे, कल्पना बोरसे, नगरसेविका माधुरी नंदलाल आजडकर, नगरसेविका चंद्रकाल माणिक जाधव, नगरसेविका शशिकाल मोहन नवले, कमलाबाई बळगुजर, अवंताबाई माळी, माधुरी बळगुजर, दीपाली आईराव,
व आदी यावेळी उपस्थित होते। कशा संदर्भात आपण निवेदन दिलेलं आहे आणि काय मागणी आहे? काल सोशल मीडियाच्या माध्यमातून 21 तारखेला रात्री धुळे शहरातील नामांकित गुंड ज्याची धुळे शहरात वेळोवेळी महिलांच्या बाबतीत छेडखानी, वेळोवेळी महिलांवर अत्याचार करणे ही प्रवृत्ती वाढत चाललेली आहे, त्या गुंडाने मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रमुख पदाधिकारी, महिला संघटनेत काम करणारी महिला, शहराचं शहराध्यक्षपद माझ्याकडे असताना, तसेच माझे सहकारी मनोजभाऊ मोरे शहराध्यक्ष, आमच्या दोघांकडेही संघटनेतील महत्वाची पदं असताना आम्ही चांगलं काम करण्याचं त्यांना कुठेतरी खटकलं आणि त्यामुळे आमची सोशल मीडियावर त्यांनी बदनामीकारक मेसेज हे टाकले आमच्या चारित्र्यावर। मनोज मोरे माझे पती तसेच मनोज मोरे यांच्या पत्नी भारती मोरे यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याच्या दृष्टीने देवा सोनार नामक गुंडाने, या गाव गुंडाने आमच्या बाबतीत वाईट मेसेज टाकले, आमची बदनामी करण्याचा प्रयत्न केला, आमच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून आता तरी हे घरात बसतील अशा पद्धतीने यांनी काम करू नये असा त्यांचा त्या ठिकाणी हेतू असावा आणि तो हेतू त्यांनी त्या ठिकाणी डोळ्यासमोर ठेवून तसे आरोप आमच्यावर केलेत। परंतु एक राजकीय पक्षात काम करत असताना सामाजिक बांधिलकी ठेवून नेहमीच महिलांसाठी मी स्वतः काम करत असते आणि अशा प्रकारे ज्या ठिकाणी महिलांवर कुठे अन्याय अत्याचार होताना दिसत असेल, कुठे महिलांच्या बाबतीतले प्रश्न असतील, त्या ठिकाणी सर्वच सामाजिक संघटना, सर्वच राजकीय पक्ष हे महिलांच्या बाजूने उभे असतात। अशा परिस्थितीत त्याने एका सामाजिक संघटनेवर काम करणाऱ्या महिलेवर अशा प्रकारचे बदनामीकारक, तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा मेसेज जो टाकलेला आहे तो मेसेज अत्यंत चुकीचा आहे। परंतु तो जो गुंड आहे त्याच्यावर या ठिकाणी बऱ्याच केसेस पेंडिंग आहेत आणि बऱ्याच केसेस पेंडिंग असताना त्याच्यावर आज मी देखील आणि माझ्या सहकारी भारती मोरे या आम्ही दोघं देखील गुन्हा दाखल करणार आहोत। त्याने जे या ठिकाणी बदनामीकारक मेसेज टाकलेले आहेत त्या बाबतीत आम्ही लगेच आताच DYSP जाधव साहेब यांच्याशी चर्चा केलेली आहे, माझ्या SP साहेबांशी देखील बोलणं झालेलं आहे। हे निवेदन मुख्यमंत्री, महिला आयोग या सर्व स्तरावर आम्ही पोहोचवणार आहोत आणि त्या ठिकाणून जसा आज एका सामाजिक संघटनेत काम करणाऱ्या महिलेचं तोंड बंद किंवा तिचं काम बंद करण्याचा हा त्यांचा हेतू असेल, तर या ठिकाणी आज मी मुळीच स्वस्थ बसणार नाही आणि यापुढे अजून जास्त तीव्र लढा हा माझा राहणार आहे। धुळे शहरातील महिलांसाठी हा लढा मी सुरू ठेवणार आहे। जसं मला बऱ्याच जणांनी, धुळे शहरातील बंधू आणि भगिनी नागरिकांनी फोन करून अनेक जणांनी 2-3 दिवसात माझ्याशी संपर्क साधलेला आहे आणि सर्वच जण माझ्या सोबत आहेत आणि सर्वांचं एकच म्हणणं आहे की ताई तुम्ही मागे सरकू नका, तर त्या पद्धतीने मी मागे सरकणार नाही, हा लढा माझा चालू ठेवणार। हा एक गाव गुंडाचा तर झाला, परंतु अजून मी माझ्या महिला भगिनींना, माझ्या तरुण बहिणींना, लहान बहिणींना आवाहन करू इच्छिते की तुमच्या भागात जे असे गुंड असतील तर त्या गुंडांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महिला आघाडी ही तुमच्या सोबत राहणार आहे। म्हणून आज एका गाव गुंडाचा तर मी बंदोबस्त करणारच आहे, परंतु या ठिकाणी जे तुमच्या भागामधील गुंड असतील, गुंड प्रवृत्तीचे लोक असतील, तर त्यांचा देखील आपल्या सर्वांना, सर्व महिलांना मिळून या ठिकाणी छडा लावायचा आहे आणि त्यांना एक धडा शिकवायचा आहे। हा जो मातलेला सांड आहे, या सांडचं आम्हाला या ठिकाणी आम्ही SP ना हेच सांगितलेलं आहे आणि DYSP जाधव साहेब यांना देखील सांगितलेलं आहे की याला आपण कुठेतरी आवरा आणि याच्यावर गुन्हा दाखल करण्याची आम्ही आज या ठिकाणी मागणी केलेली आहे। यात आज स्वयंस्फूर्तीने या ठिकाणी अनेक महिला, जेव्हापासून त्यांना सोशल मीडियाचा हा मेसेज समजला तेव्हापासून अनेक महिला या स्वयंस्फूर्तीने आमच्या सोबत आल्या, त्या सर्व महिलांचे देखील मी आभार मानते आणि अशाच प्रकारे हा लढा आमचा सुरू राहणार आहे। लवकरच त्याला त्याची अद्दल ही घडवल्या वाचून आम्ही स्वस्थ बसणार नाही। येत्या दिवसात आमचं पूर्ण वेगवेगळ्या समाजातील देखील निवेदनं हे देणार आहेत, कारण की बऱ्याच जणांनी आमच्याशी संपर्क साधलेला आहे, ते देखील यापुढे काय त्यांचं प्लॅनिंग आहे, ते कसे निवेदनं द्यायचे आहेत हे देखील बरेच जण सामाजिक स्तरातून देणार आहेत आणि या गावगुंडाचा आम्ही बंदोबस्त करणार। मुंबई-आग्रा महामार्गावर मध्यरात्रीच्या सुमारास मोहाडी पोलिसांनी बोलेरो गाडी पकडून 3 लाखाची बियर जप्त केली आहे। या प्रकरणी एकाला ताब्यात घेतले आहे। मध्य प्रदेशच्या सेंधवा इथून मालेगावकडे MH18W 5528 क्रमांकाची बोलेरो गाडी जाणार असून या गाडीत मध्य प्रदेश राज्याच्या बनावटीची विदेशी दारू आणि बियर असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली। त्यावरून मोहाडी पोलिसांनी मुंबई-आग्रा महामार्गावर हॉटेल रेसिडेन्सी पार्कजवळ सापळा रचला। सदर क्रमांकाची बोलेरो गाडी येताच पोलिसांनी ही गाडी थांबवली। या गाडीमध्ये 54,000 रुपये किमतीची किंगफिशर कंपनीची बियर आढळून आली। बोलेरासह जप्त केलेल्या मालाची किंमत 3,04,000 रुपये इतकी आहे। पोलिसांनी या प्रकरणी लक्ष्मण शोभराज वंजारा वय 68 राहणार जुनी सांगवी तालुका शिरपूर याला ताब्यात घेतले आहे।
पोलीस अधीक्षक चैतन्य एस, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गौडी यांच्या मार्गदर्शनाखाली API शिरसाट विषय पोलीस पथकातील PSI भास्कर शिंदे, प्रदीप सोनवणे, बिपिन पाटील, पोलीस कॉन्स्टेबल मुकेश जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. मध्यरात्रीला धुळे जिल्ह्याचे माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री चंद्रकांत गौडी सर यांना एक गुप्त बातमी मिळाली होती की शेंदव्याकडून एक बोलेरो जीप अवैध बनावटीच्या दारूचा साठा हा मालेगावकडे वाहतूक करीत आहे आणि तो जाणार आहे असं धुळे जिल्ह्यातून नॅशनल हायवेने. त्यानुसार आम्ही माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री चंद्रकांत गौडे सर यांनी त्यांच्या पथकातील अधिकारी PSI शिंदे तसेच कर्मचारी व आम्ही मोवाडी पोलीस स्टेशनचा स्टाफ अशांनी ट्रॅप लावून ती सदरची गाडी RP हॉटेल मोवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत पकडली. त्या गाडीचे सर्च केलं असता त्याच्यामध्ये किंगफिशर कंपनीच्या बनावटी बिअरच्या बॉटल 360 नग आम्हाला मिळून आल्याने आम्ही ते गाडी ताब्यात घेऊन मोवाडी पोस्टेला त्यांच्या विरुद्ध प्रोहिबिशन ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे. त्यामध्ये मुख्य आरोपी कमलेश जयस्वाल राहणार शिरपूर असून तो फरार आहे. त्यांना अटक करणार आहे आणि एक आरोपी लक्ष्मण बंजारा त्याला आम्ही अटक केलेली आहे. एकूण सदरची कारवाईचा मुद्देमाल 54,000चा बिअर बॉटल्स आणि 2.5 लाखाची बोलेरो गाडी अशी जप्त करण्यात आलेली आहे. सदर गुन्ह्यात आरोपीला अटक करून मान्य न्यायालयात हजर करीत आहोत. धुळे येथील नागरिकांचे आरोग्य सदृढ राहावे यासाठी शिवसेनेचे सतीश माले यांच्या संकल्पनेतून साक्री रोडवरील अरुणकुमार वैद्यनगर व मिशन कंपाऊंडर येथे ओपन जिमचे लोकार्पण माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांच्या समेत अतुलभाऊ सोनवणे, विश्वनाथ खरात, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख हिलाल अण्णा माळी, प्रशांत श्रीखंडे, राजेंद्र पाटील, सुनील बैसाने, संदीप सूर्यवंशी, पंकज गोरे आदी याप्रसंगी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पदाधिकाऱ्यांनी यावेळी जिमचे प्रात्यक्षिक करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. आज या ठिकाणी धुळे महानगरामध्ये मिशन कंपाऊंड, अरुणकुमार वैद्यनगर, जुने धुळे अशा या परिसरामध्ये 3 ते 4 ओपन जिमचं उद्घाटन माननीय पालकमंत्री दादासाहेब भुसे यांच्या हातून करण्याचं योजलेलं होतं. परंतु मालेगाव महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्यामुळे अचानक दादासाहेब भुसे यांना दौरा लागल्यामुळे इकडचा धुळ्याचा दौरा दादासाहेबांचा रद्द झाला. तो पुढच्या महिन्यामध्ये घेतला जाणार आहे. परंतु या ठिकाणी प्राथमिक स्वरूपामध्ये जे ठरलेलं जे पूर्वीचं नियोजन होतं ते मिशन कंपाऊंड अरुणकुमार वैद्यनगर इकडच्या या ओपन जिमचं उद्घाटन आज जिल्हाप्रमुख हिलाल अण्णा माळी यांच्या हाताने या ठिकाणी सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमाप्रसंगी माजी आमदार आदरणीय शरद पाटील सर, माजी जिल्हाप्रमुख अतुलभाऊ सोनवणे, युवा सेनेचे जिल्हा अधिकारी पंकजभाऊ गोरे, या वॉर्डाचे नगरसेवक विश्वनाथ भाऊ खरात आणि इतर सर्व पदाधिकारी शिवसेनेचे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर माजी जिल्हाप्रमुख राजूभाऊ पाटील यांच्यासह बाकीचे सर्व पदाधिकारी आणि या परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून एवढं सांगू इच्छितो की धुळे महानगरातील सर्व नागरिकांचं आरोग्य सुदृढ राहावं. उतरत्या वयामध्ये किंवा मध्यमवर्गीय वयामधील नागरिकांना सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने ओपन जिम या ठिकाणी जी सुरू करत आहोत या ओपन जिमच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे व्यायाम करून त्यांचं आरोग्य त्यांना निरोगी राखता यावं अशा पद्धतीने धुळे महानगरामध्ये विविध ठिकाणी या ठिकाणी अजून ओपन जिम लावल्या जातील. या 7 ओपन जिमचं जे जिल्हा नियोजनचा जो नाविन्यपूर्णचा निधी आहे त्या नाविन्यपूर्णाच्या निधीतून या 7 ओपन जिमचं मंजुरी माननीय पालकमंत्री दादासाहेब भुसे यांनी दिलेली होती. त्या 7 ओपन जिम आणि माझ्या स्वतःच्या खर्चाने सुद्धा मी माझ्या आणि माझ्या पत्नीच्या प्रभाग क्रमांक 33 आणि प्रभाग क्रमांक 29 मध्ये 5 ओपन जिम आम्ही स्वखर्चाने त्या ठिकाणी सुरू करणार आहोत. अशा एकूण 12 ओपन जिम शिवसेना पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी जनतेसाठी लवकरात लवकर उरलेल्या ओपन जिम सुद्धा लोकार्पण करून धुळे जनतेच्या आरोग्याची निगा राखण्याची जबाबदारी सुद्धा शिवसेना या ठिकाणी घेणार याचं प्रत्यक्ष उदाहरण आम्ही आमच्या कृतीतून दाखवणार आहोत. महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या वतीने पेस्कॉमचे 32वे वार्षिक अधिवेशन दिनांक शनिवार 29 एप्रिल 2017 व रविवार दिनांक 30 एप्रिल 2017 रोजी होणार आहे. सदर अधिवेशन सोहळा राजश्री शाहू नाट्य मंदिर धुळे येथे आयोजित करण्यात आला आहे. त्या संदर्भात आज महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ धुळेच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. प्रिन्सिपल बदाणे
के भराणे हे फेस्कॉम खानदेश विभागाचा अध्यक्ष आहे. अधिवेशन घेण्यासंदर्भामध्ये आणि जाणून बुजून हे अधिवेशन या धुळ्याला घ्यावं, कारण या धुळ्याला पूर्वी धुळ्यामध्ये अधिवेशन झालं नाही आणि कधी होईल ते ठाऊक नाही. परंतु या निमित्ताने धुळे जिल्ह्यातील गरीब आदिवासी वगैरे लोक येतील, त्यांना या अधिवेशनामधून बरीचशी माहिती मिळावी. या अधिवेशनाचा मुद्दा उद्देश जो आहे तो सफल व्हावा. आमच्याकडे मागण्या पेंडिंग पडलेल्या आहेत आणि त्या मागण्या मंजूर होण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही मुख्यमंत्र्यांनाच सांगितलं. मुख्यमंत्र्यांनी आम्हाला हो सांगितलं आहे, पण मुख्यमंत्री येतीलच याची काही गॅरंटी नाही असं देखील आता मगाशी कळलं. म्हणजे जयकुमार रावळ जे आहे त्यांचे वडील सरकार रावळ त्यांनी सांगितलं की ते निश्चित नाही, कारण त्यांना कुठेतरी केंद्रीय मंत्री जाणार आहेत त्या कामासाठी. असो, धुळे शहरातील पाचकंदील भागातील मार्केट पाडण्याच्या महापालिकेच्या कारवाईला स्थगिती आणल्याबद्दल पाचकंदील व्यापारी परिसरातर्फे आमदार अनिल गोटे यांचा सत्कार व्यापाऱ्यांच्या वतीने करण्यात आला होता. या आभार सोहळ्यात बोलताना आमदार गोटे सोबत तेजेश गोटे, हाजी सलीम बागवान, शकील खजूरवाले, योगेश मुकुंदे, विजय अग्रवाल, तुकाराम चौधरी, बबलू बहाडकर आदीसह शंकर व शिवाजी मार्केटमधील व्यापारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. जमतच नाही दुसऱ्याशिवाय. एका राष्ट्रवादीच्या आमदाराने विचारलं की असं कुठं पाहिलं का? मी म्हटलं यांनी नाही पाहिलं, मी पाहिले. जमशेदपूरला टाटानी सगळ्या शहरामध्ये असे रस्ते केलेले आहेत. म्हटलं जाऊन पाहून या. इकडे काय नाही बाबा, मी शिवाजी महाराजांच्या चरित्राचा अभ्यास आहे. ज्यावेळेला औरंगजेब बादशाहाने जिजिया कर लावला त्यावेळेला शिवाजी महाराजांनी त्याला पत्र लिहिलेलं आहे औरंगजेब बादशाहाला. परमेश्वर तो सगळ्या जगाचा एक. कोणी मंदिरामध्ये घंटा वाजवतो, कोणी प्रार्थना स्थळामध्ये बाण देतो. त्या परमेश्वराचं नाव घेऊन गरिबांवर अन्याय करणं म्हणजे परमेश्वराला दोष देणं होय किंवा नाही. आणि जात धर्म पंथ याचा दुराव्याने संबंध नाही. जे लोक सांगत होते की मोदी साहेब आले तर असं होईल तसं होईल, हे युद्ध होईल ते युद्ध होईल, माझ्या भावांनो माणूस इतका तगडा आहे. पुन्हा पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. गावगुंड देवा सोनारवर कडक कारवाई करा. माजी महापौर तथा राष्ट्रवादी महिला शहर अध्यक्षा जयश्रीताई आईराव व भारती मोरे यांचे पोलीस प्रशासनाला निवेदन. अप्पर पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली मोहाडी पोलिसांची धडक कारवाई. 3 लाखाची बियर हस्तगत. शिवसेनेचे सतीश महाले यांच्या संकल्पनेतून ओपन जिमचे लोकार्पण. महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ प्रादेशिक विभाग धुळेच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन. आणि पाचकंदील व्यापारी परिसरातर्फे आमदार गोटे यांच्या आभार सोहळ्याचे आयोजन.
याचबरोबर आवाज टीव्हीचे बातमीपत्र संपले. भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.